जून महिना हा तसा मुसळधार पावसाचा महिना म्हणून ओळखला जातो। मात्र जून महिन्याच्या सुरुवातीलाच महाराष्ट्रात पावसाने अनेक जिल्ह्यांमधून दांडी मारण्याचं चित्र दिसतंय। त्यामुळे मान्सूनची नेमकी काय स्थिती असणार आहे, जून महिन्यात मान्सून नेमका कसा असणार आहे आणि याचा अंदाज घेत हवामान खात्याने कोणत्या जिल्ह्याला काय इशारा दिलेला आहे, हे सगळं आपण सविस्तर जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी छाया आणि आपण पाहताय मुंबई तक। स्क्रीनवर दिसत असलेल्या इमेजच्या माध्यमातून आपण स्पष्टपणे बघू शकतो की मान्सूनची नेमकी काय स्थिती आहे। आता स्क्रीनवर जी इमेज दिसतेय त्यामध्ये स्पष्टपणे दिसतंय की अरबी समुद्रातून हे वारे पुढे दक्षिण भारतातून पूर्व भारताच्या दिशेने रवाना झालेले दिसतायत आणि दक्षिण भारतातून पुढे वाहत असताना या वाऱ्यांनी अर्धा महाराष्ट्र व्यापलेला आहे, ज्यामध्ये मराठवाड्यातल्या काही जिल्ह्यांचा, पश्चिम महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यांचा आणि कोकणातल्या काही जिल्ह्यांचा समावेश होतो। मी मागाशी म्हटल्याप्रमाणे की दक्षिण भारत या वाऱ्यांनी व्यापलेला आहे, अर्धा महाराष्ट्र सुद्धा त्यात व्यापलेला आहे आणि महाराष्ट्राच्या खालोखालच्या राज्यांना या नैऋत्य मान्सून वाऱ्यांनी व्यापलेला आहे। महाराष्ट्राच्या खालोखालची राज्य म्हणजे ज्या राज्यांना आपण साऊथ इंडिया असं म्हणत असतो त्या राज्यांचा यामध्ये समावेश आहे। त्यामध्ये मग कर्नाटक असेल, आंध्र प्रदेश असेल, तामिळनाडू असेल, केरळ असेल, याचबरोबर पूर्व भारताच्या दिशेने हे वारे वाहताना पुढे दिसून येत आहेत। ज्या राज्यांना आपण सेवन सिस्टर्स ऑफ इंडिया म्हणतो त्यामध्ये अरुणाचल प्रदेश असेल, मेघालय असेल, नागालँड असेल, सिक्कीम असेल, तर अशा पद्धतीने दक्षिण भारतातून पुढे वाहत असताना या वाऱ्यांनी, नैऋत्य मान्सून वाऱ्यांनी अर्धा महाराष्ट्र व्यापलेला आहे। आता वातावरणाची नेमकी काय स्थिती आहे ते आपण सॅटेलाइट इमेजच्या माध्यमातून बघणार आहोत। आता स्क्रीनवर दिसत असलेल्या सॅटेलाइट इमेजच्या माध्यमातून आपण बघू शकतो की बे ऑफ बंगालमध्ये, बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा तयार होतोय आणि या कमी दाबाच्या पट्ट्याचा कुठेतरी महाराष्ट्राच्या मान्सूनच्या वाऱ्यांवर परिणाम होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळेच 12 जून नंतर महाराष्ट्रात पाऊस वाढण्याची शक्यता सुद्धा काही हवामान तज्ञांनी वर्तवलेली आहे। आपण स्क्रीनवर दिसत असलेल्या या इमेजच्या माध्यमातून स्पष्टपणे बघू शकतो की बे ऑफ बंगालमध्ये, बंगालच्या उपसागरामध्ये मोठ्या प्रमाणात ढग आलेले दिसून येत आहेत, गोलाकार चक्राकार वारे तयार झालेले दिसून येत आहेत आणि या वाऱ्यांचा कुठेतरी महाराष्ट्राच्या वातावरणावर सुद्धा परिणाम होताना आपण बघू शकतो। जर ही सॅटेलाइट इमेज आपण झूम करून बघितली तर त्यामध्ये स्पष्टपणे दिसून येत आहे की महाराष्ट्रातल्या कोकणच्या किनारपट्टीवर, याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यांवर मोठ्या प्रमाणात ढग आलेले दिसून येत आहेत। याचा कुठेतरी परिणाम महाराष्ट्रातल्या संपूर्ण वाऱ्यांवर, मान्सूनच्या वाऱ्यांवर होण्याची सुद्धा शक्यता काही हवामान तज्ञ व्यक्त करत आहे। याचबरोबर हवामान तज्ञ के.एस. होसाळीकर यांनी सध्याच्या वातावरणाच्या स्थितीवर, मान्सूनवर एक महत्त्वपूर्ण ट्विट केलेलं आहे। होसाळीकर यांनी म्हटलेलं आहे की 6 जून आणि 7 जून रोजी महाराष्ट्रातील घाट भागात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे। याचबरोबर 8 जून रोजी महाराष्ट्राच्या अंतर्गत भागात मोड टू इंटेन्स मेघगर्जनेसह तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची सुद्धा शक्यता आहे, असं हवामान तज्ञ होसाळीकर यांनी सांगितलेलं आहे। याचा अर्थ असा की आज, उद्या आणि परवा महाराष्ट्रातला जो घाटाचा पट्टा आहे त्यामध्ये साताऱ्याचा घाटाचा परिसर असेल, पुण्याचा घाटाचा परिसर असेल, कोकणातला घाटपट्टा असेल, या संपूर्ण घाटपट्ट्यामध्ये मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे, असं हवामान तज्ञ होसाळीकर यांनी सांगितलेलं आहे। आता हवामान तज्ञांनी या सगळ्या गोष्टींचा विचार करत नेमका कोणत्या जिल्ह्यांना काय इशारा दिलेला आहे हे सुद्धा समजून घेणं तितकंच महत्त्वाचं आहे। तर आता स्क्रीनवर दिसत असलेल्या इमेजमध्ये आपण बघू शकतो की विदर्भातल्या काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा दिलेला आहे। याचबरोबर मराठवाड्यातल्या आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या सुद्धा काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा हवामान खात्याने दिलेला आहे। येलो अलर्ट अनेक जिल्ह्यांमध्ये जारी केलेला आहे। याचबरोबर परवा अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता अनेक हवामान तज्ञांकडून वर्तवण्यात आलेली आहे। त्यामध्ये जळगाव असेल, नंदुरबार असेल, धुळे असेल, याचबरोबर बुलढाणा, संभाजीनगर, नाशिक, पुण्याचा घाटाचा परिसर, अहिल्यानगर, बीड, धाराशिव, सोलापूर, सांगली, सातारा, याबरोबरच अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा आणि गडचिरोली या संपूर्ण पट्ट्यामध्ये येलो अलर्ट जारी केलेला आहे। विजांच्या कडकडाटासह या संपूर्ण पट्ट्यामध्ये पाऊस पडू शकतो, असं हवामान तज्ञांनी म्हटलेलं आहे। तर अशा पद्धतीने मान्सूनची काय स्थिती आहे, मान्सूनचं काय अपडेट आहे, हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलेलं आहे। तुम्हाला या संदर्भात आणखी काही प्रश्न असतील, मग ते वेदर रिपोर्ट संदर्भात असतील किंवा मान्सून अपडेट संदर्भात असतील, तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच बातम्यांसाठी मुंबई तकला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा। हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।